हॅलोजन एक्सचेंज. हॅलोजन एक्सचेंजचा अर्थ काय? आपण जो काही अल्काइल हलाइड तयार करणार आहे, तो अल्काइल हलाइड मधला हलाइड जर आपण एक्सचेंज केला आणि दुसरा हलाइड जर आपण तयार करत असेल, तर त्याला आपण काय म्हणणार आहे? हॅलोजन एक्सचेंज. क्लोरीन आणि ब्रोमीन जे आहेत, असे जे अल्काइल हलाइड आहेत, अल्काइल क्लोराईड, अल्काइल ब्रोमाइड, हे आपण इझिली लॅबमध्ये तयार करू शकतो. पण फ्लोराईड आणि आयोडाईड हे आपण मोस्टली तयार करू शकणार नाही आणि त्यासाठी कुठली रिएक्शन आहे? हॅलोजन एक्सचेंज. त्यातली फर्स्ट रिएक्शन कुठली आहे बघा? फिंकलस्टेन रिएक्शन. ही असणार आहे आयोडाईडसाठी. एमसीक्यूला क्वेश्चन पडतो. आयोडाईड इज प्रिपेअर बाय डॅश रिएक्शन. तर आपला आन्सर काय असणार आहे? फिंकलस्टेन रिएक्शन. या रिएक्शन मध्ये आपल्याकडे जो अवेलेबल आहे अल्काइल हलाइड, इट मे बी ब्रोमाइड, इट मे बी क्लोराइड, जो आपल्याकडे अल्काइल हलाइड आहे त्याची रिएक्शन जर आपण सोडियम आयोडाईड सोबत केलं इन प्रेझेन्स ऑफ डायइथर, तर आपल्याला काय भेटणार आहे? अल्काइल आयोडाईड. सो अल्काइल आयोडाईड तयार करायचं असेल आपल्याला, तर आपल्याला काय वापरायला लागेल? फिंकलस्टेन रिएक्शन. नेक्स्ट रिएक्शन, सॉर्ट्स रिएक्शन. सॉर्ट्स रिएक्शन ही असणार आहे फ्लोराईड तयार करण्यासाठी. कोणासाठी असेल? फ्लोराईड तयार करण्यासाठी. आणि ह्या रिएक्शनसाठी आपण यूज करणार आहे मेटॅलिक फ्लोराईड, लाईक कॅल्शियम फ्लोराईड, सिल्वर फ्लोराईड. मग आपल्याकडे जो अवेलेबल आहे अल्काइल हलाइड, अल्काइल क्लोराईड असेल किंवा अल्काइल ब्रोमाइड असेल, त्याचे रिएक्शन सिल्वर फ्लोराईड किंवा कॅल्शियम फ्लोराईड सोबत केलं तर आपल्याला कुठला अल्काइल हलाइड भेटणार आहे? अल्काइल फ्लोराईड. जो आपण घेतलेला आहे तो आपल्याला अल्काइल फ्लोराईड भेटेल. आणि ज्या रिएक्शन मध्ये फ्लोराईड तयार होतो ही रिएक्शन म्हणजे कुठली? सॉर्ट्स रिएक्शन. आयोडाईडसाठी कुठली? फिंकलस्टेन. फ्लोराईडसाठी कुठली असणार आहे? सॉर्ट्स रिएक्शन. नेक्स्ट रिएक्शन आहे सॅंडमेअर्स रिएक्शन. सॅंडमेअर रिएक्शन कुणापासून यूज करायचं आहे? त्यासाठी आपल्याला लागणार आहे एरोमॅटिक कंपाऊंड. जर आपल्याला एरोमॅटिक हलाइड तयार करायचं असेल तर आपण यूज करणार आहे सॅंडमेअर्स रिएक्शन. स्टार्टिंगला आपण ॲलिन रिंग घेतलेला आहे, बेन्झीन रिंग आहे. बेन्झीन रिंगच्या डोक्यावर कोण आहे बघा? NH2 ग्रुप. NH ग्रुप हा अमाईनचा ग्रुप आहे आणि तो जर एरोमॅटिक रिंगला अटॅच असेल तर त्याचं नाव काय आहे? एनिलीन. त्याचे रिएक्शन आपण करणार आहे सोडियम नायट्राइड सोबत. HCl सोबत केल्यावर आपल्याला एक इंटरमिजिएट प्रोडक्ट मिळतो, त्याचं नाव आहे डायझोनियम सॉल्ट. हा कन्सेप्ट आपण अमाई ह्या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये बघणार आहे. आता फक्त ही रिएक्शन आली त्यामुळे आपण तेवढाच भाग बघणार आहे. एनिलीनची रिएक्शन NaNO2 सोबत केल्यावर, HCl सोबत केल्यावर आपल्याला एक इंटरमिजिएट कंपाऊंड भेटेल ज्याचं नाव आहे डायझोनियम सॉल्ट. डायझोनियम सॉल्ट मध्ये रिंग असेल, रिंगच्या डोक्यावर N2 आणि Cl असणार आहे. आणि त्याची रिएक्शन समजा आपण क्युप्रस क्लोराईड सोबत केली तर आपल्याला कुठला हलाइड भेटेल? क्लोराईड. क्युप्रस ब्रोमाइड सोबत केली तर आपल्याला कुठला हलाइड भेटणार आहे? ब्रोमा. आणि रिंग असल्यामुळे हा असेल क्लोरोबेन्झीन आणि हा असणार आहे ब्रोमोबेन्झीन.